तुम्ही इथे आलात यावरून 2 गोष्टी सिद्ध झाल्या. एक तर तुमच्याकडे खूप धैर्य आहे मला ऐकण्याचं आणि दुसरं तुमच्याकडे खूप वेळ आहे. राईट. ओके. माझं नाव राजेंद्र जाधव. सिटीचं नाव मी नाही घेणार कारण सिटी खूपच बदनाम झाली. ओके. मी मुंबईकर असं मी म्हणेन. ब्रॉडली स्पीकिंग आय विल से की आय एम फ्रॉम मुंबई. मला 2 मुली आणि 1 बायको आहे. ओके. जेव्हा माझ्या बायकोला कळलं की मी असं काही करायला जातोय, म्हणजे त्याला असंच म्हटले ती, कॉमेडी करायला चाललास. मी म्हटलं तू कॉमेडी करायला का चाललास? मी म्हटलं बघतो ना, प्रयत्न करतो जरा, जमेल की नाही मला. मग 14 वर्ष माझ्यावर तू काय केलंयस म्हटलं. ओके. आणि तसेच किचनकडे जाताना म्हटले की आणखी काय माणूस दिवस दाखवणार आहे मला. मी 2 महिन्यापूर्वी एक पुस्तक लिहायला घेतलं, माझे शिक्षणाचे प्रयोग. इन ब्रॅकेट मी शिक्षणावर केलेले प्रयोग. आणि मी हे पुस्तक लिहायला घेतलं. तसंच अमेझॉन कंपनीला कळलं की मी पुस्तक लिहितोय. तसे त्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे आले सकाळी आणि म्हटले खबरदार आमच्याकडे पुस्तक घेऊन आलात तर. म्हटलं हरकत नाही, तुमच्याकडे नाही येणार, तुमचं आमचं जमल्यामध्ये जाईन मी. राईट. मी माझं पुस्तक तिकडे प्रमोट करेन. तर कृपया मला हात वर करून सांगा कोण कोण माझं पुस्तक घ्यायला रेडी आहे. राजूजींना कोपऱ्यात घ्या, म्हणजे ॲडव्हान्स घ्या त्यांच्याकडनं. फसलात तुम्ही आता. ओके. मी शिक्षणाचे प्रयोग हे टायटल जरी दिलं असलं तरी ते शिक्षणावर मी केलेले प्रयोग कसे आहे यासाठी तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना थोडं नाही खूप मागे जावं लागेल. साधारणतः 4-5 वर्षांचा होतो आणि माझी आई मला आई शिकवत होती. माझी आई फार धाडसी, मला शिकवायला निघाली होती. ओके. माझ्या आई वडिलांनी ना डिपार्टमेंट्स असे वाटून घेतले होते. माझी आई, आम्ही 4 भावंड, तिघांना ती शिकवत नव्हती कारण ते खूप अभ्यासू होते, त्यामुळे मी कसर भरून काढली. ओके. ती मला शिकवायची. आणि बाबांचं डिपार्टमेंट धुलाई आणि ठोकाई. ओके. आई शिकवायची, बाबा धुलाई करायचे. दुपारी खेळताना बाहेर एखादी शेजारची बाई म्हणायची घे मेला खेळून घे, रात्री मार खायचं तुला. मग आई मला आई शिकवायला बसली. मी तिच्या बाजूला होतो, लहान होतो आणि मी शॉर्ट्स घातली होती, हाफ चड्डी म्हणतात त्याला. ओके. हाफ चड्डी घालून बसलो होतो. आई मला शिकवायला आली, बेटा ली ओके. ओके. सोपा होता. म्हटलं वाव दिस इज गुड. आता काढायचा आणि एक कान्हा टाकायचा. आपण आला आपर्यंत गाडी ठीक होती माझी. पुढे मला आई म्हटली की इली. म्हटलं हे प्रकरण जरा वेगळंच दिसतंय. हे काय. ओके. पण आईने मला म्हटले की मी तुला डेमो देते. तेव्हा पाटी असायची ना, पाटी पेन्सिल. तिने मला काढून दाखवला, तिने मला काढून दाखवला, पण मला काही जमेना. हळूहळू माझ्या आईचा ना रंग बदलत गेला, आवाज बदलत गेला. सानुल्या काढणार आहे, ई काढ, कसं जमत नाही तुला, नालायक असं म्हणत तिने माझ्या मांडीवरचा फटका मारला. मला आला, पण प्रॉब्लेम एक झाला की माझे कपडे ओले झाले. ओके. ओके. त्यामुळे आताही कोणी मला म्हटलं की मला बापरे तो ओलावा जाणवतो, मायेचा ममतेचा ओलावा. ओके. आणि असं करता करता माझी गाडी ना 5th स्टँडर्डपर्यंत आली. 5वीला. तेव्हा 5वीला इंग्रजी होतं. ओके. आणि इंग्रजी म्हटलं की 4थीपासून सर्व मित्र घाबरवायला सुरुवात करायचं की पुढच्या वर्षी इंग्रजी आहे. एके दिवशी मामसे सर चाचणी परीक्षेचे पेपर्स हातामध्ये घेऊन आले आणि ते वर्गामध्ये मला शोधायला लागले. राजेंद्र जाधव कुठे, राजेंद्र जाधव, उठ 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 उठ, तू काय लिहिलंस, तू अंडरस्टँडला काय लिहिलंस, मग काय आठवत नाही. आठवेल कसं तुला, मेलं तू. मला माझ्या पूर्ण स्टाफ रूममध्ये ना तुझ्यामुळे मला हसलेत, मला सगळे म्हटलं असं शिकवतात तुम्ही इंग्रजी वर्गात. अंडरस्टँडला काय लिहितो माहिती आहे, अंडरस्टँड म्हणजे खाली उभे राहणे. अंडरस्टँड म्हणजे खाली उभे राहतोस तू. बापरे. सर म्हटलं सर बरोबर ना, अंडर म्हणजे खाली आणि स्टँड म्हणजे उभे राहणे. मी आयोजकांना म्हटलं मी आज अंडरस्टँड राहणार नाही, वर स्टँड राहणार. ओके. ओके. अंडरस्टँड. ओके. 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 मग 5वी करता करता कशी बशी माझी गाडी पुढे यायला लागली. माझ्या आईने माझ्यासमोर हात टेकले. 4थी-5वीपर्यंत ती मला शिकवत होती. 6वी-7वी नंतर तिला थोडं कठीण जायला लागलं. तिने हात टेकले, पण माझ्या शाळेने मला सपोर्ट केला. मला प्रत्येक वर्षी शाळा ना सहपास करायची. माझ्या यशात तिचा सहभाग होता. ओके. मला प्रमोट करायची.
प्रत्येक वेळी मला प्रमोट करायची. पण तुम्हाला एक सांगतो, प्रमोट कुणाला करतात? ज्याच्यात टॅलेंट असतं, राईट? मी माझ्याबद्दल बोललो. ओके. मग जसे माझ्या आईने ना माझ्या पुढे हात टेकले, माझ्या वडिलांनी माझ्या शालेय जीवनात एंट्री केली. सगळ्यात काळा दिवस. ओके. माझे वडील मला शिकवायला बसायचे, संध्याकाळी यायचे. ही वॉज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. संध्याकाळी यायचे आणि मला विचारायचे की चल पुस्तक काढ. माझं फेवरेट पुस्तक, हिंदी किंवा मराठी. त्याच्या पलीकडे माझी गाडी कधी गेलीच नाही. प्रत्येक वेळी तो हिंदी आणि मराठी का काढतो? उद्या परीक्षा आहे ना, उद्या परीक्षा म्हणून अभ्यास केलाच पाहिजे. एके दिवशी मी मराठीचं पुस्तक काढलं आणि त्यामध्ये माझा जुना पेपर सापडला. 20 पैकी 2 मार्क. मी सांगितलं की पप्पा टीचर 0 टाकायला विसरले ॲक्च्युली. ओके. 2च मार्क? 2 कसे तुला मार्क मिळाले? फक्त 2 मार्क? हाऊ डेअर यू? म्हणलं बाबा माझं एकच उत्तर असायचं, मार्क कमी, एक उत्तर. सगळ्यांनाच कमी मिळाले. ओके. माझं प्रत्येक वेळी सेम उत्तर, मार्क कमी का मिळाले? सगळ्यांना कमी मिळाले. पण सगळ्यांना मी काय करू? सगळी माझी मुलं का? सगळी तुमची मुलं? तुला कमी का मिळाले? पेपर कठीण होता, सगळ्यांनाच कमी मिळाले. सिमिलर्स इव्हेंट माझ्यासोबत घडली. माझ्या मुलीला मी शिकवत असताना तिच्या पुस्तकात एक पेपर मला मिळाला, 20 पैकी 5 मार्क. मी म्हटलं प्रगती आहे. वाव, इथे 2 तिथे 5, व्हेरी नाईस. मी म्हटलं तुला 20 पैकी 5च मार्क मिळाले, हाऊ डेअर यू? ती म्हटली सगळ्यांनाच कमी मिळाले. तेव्हाच एक आकाशवाणी झाली, मैं समय हूँ, जो आप बोगे वही आप पाओगे. राईट. आणि असं करता करता, प्रमोशन करता करता मी 10वीला आलो. 10वीला आलो आणि आमच्या पूर्ण 12 चाळीमध्ये नॅशनल न्यूज झाली की राजेंद्र जाधव 10वीला पोचलाय. आता सगळ्यांना एकच प्रश्न, हा किती विषयात नापास होणार? 10वीला आलो आणि शेवटच्या 3-4 महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांनी पूर्ण तब्बल 1 ते 1.5 महिन्यांची सुट्टी काढली मला शिकवण्यासाठी. मला अजूनही आश्चर्य वाटतं की माझे बाबा जेव्हा बॉसकडे गेले असतील ना की मुलाच्या अभ्यासाकरिता 1.5 महिन्यांची सुट्टी हवी आहे, अर्ज घेऊन गेले असतील, तर बॉस कशाला म्हटलं असेल, कसं काय म्हटलं असेल ना की एक मुलाच्या अभ्यासाकरता 1.5 महिना सुट्टी? माझ्या वडिलांनी उत्तर दिलं, हा एक मुलगा 100च्या बरोबर आहे, म्हणून मला एवढी सुट्टी हवी आहे. बॉसने रिमार्क लिहिला असेल नाही का, लवकरात लवकर जा, आमची ही सुटका होईल. वडील मला अभ्यासाला घेऊन बसायचे पलंगावर, आपण त्याला कॉट म्हणायचो, राईट? पलंगावर. आणि मला जसं काही येत नव्हतं, जसं जसं माझा त्यांचा पेशन्स सुटायचा मग. आणि त्यांचा हात उगारला की आई किचनमधून आवाज द्यायची, त्याला आधी कॉटवरून खाली उतरवा. हिस्ट्री रिपीट्स, यू सी. तिला मायेचा ओलावा माहीत होता. आधी त्याला पलंगावरून खाली उतरवा आणि मग मारा पण. सोडत नव्हती ती. असं करता करता मला तो दिवस आठवतो जेव्हा माझा रिझल्ट लागला. आणि रिझल्ट आधी कळायचा आणि नंतर शाळा रिझल्ट द्यायची, मेन मार्कशीट नंतर यायची. तुम्ही रिझल्ट बघायला चाललो होता. प्रवीण नावाचा मित्र माझा आला, तू फेल झाला. म्हटलं एवढं का हसून सांगतोस, असं होऊ शकत नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आणि तुझं काय झालं? मला 69% मिळाले. भट म्हटलं. मी गेलो, मी लिस्ट बघितली, फक्त 9 मुलं होती, माझं नाव नव्हतंच. आता काय करायचं, घरी कसं जाऊ? एक मित्र आला माझा, म्हटलं एक काम कर ना, तू हे सांग की फर्स्ट लिस्ट लागली, सेकंड लिस्ट उद्या लागणार आहे, त्यात तुझं नाव असू शकतं. म्हटलं ठीक आहे, व्हेरी नाईस आयडिया. मी घरी गेलो आणि घरी आईला सेम सांगितलं की एक लिस्ट लागली, त्यात माझं नाव नाही आहे, पण आय होप की दुसऱ्या लिस्टमध्ये माझं नाव असू शकतं. ठीक आहे. पण मनात मला माहीत होतं की मी फेल झालो आहे. संध्याकाळी मला तोच प्रवीण नावाचा मित्र भेटला की काय करतोयस? म्हटलं काय करण्यासारखं उरलेलं नाही. म्हटलं तर एक काम कर ना, व्हिडिओवर पिक्चर लागला त्रिदेव पिक्चर लागला, तेव्हा येतोस का बघायला? म्हटलं हे विचारणं झालं का, चल आपण जाऊया, कारण फेल झाले तुला आणि मलाच माहिती फक्त. ओके. आम्ही त्रिदेव बघायला गेलो. त्रिदेव बघताना नसरुद्दीन शाह हे म्हणत होता की जिसकी होगी शक्ती अपूर्व. म्हटलं माझी शक्ती हीन झाली. जिसका निशाना होगा अभेद, माझा निशाना चुकलाय, वही कहलाएंगे त्रिदेव त्रिदेव त्रिदेव. मी म्हटलं फेल फेल फेल. आणि मी पिक्चर पूर्ण एन्जॉय केला. ओके, पिक्चर पूर्ण एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी मला रिझल्ट मिळाला. आउट ऑफ 150 मला 25 मार्क मिळाले होते.
तोच मित्र मला पुन्हा म्हटला, एक काम कर ना, असं सांग प्रिंटिंग मिस्टेक झाली, 52चे 25 झाले, 52ला पासिंग होतं. म्हटलं मी घरी गेलो, आईच्या तर रिझल्ट दिला जो शाळेकडून मिळाला होता. आई ओक्साबोक्षी रडू लागली, जणू घरात कोणी मेलंय. शेजारच्या आयाबाया पण आल्या, जादूबाई काय झालं, जादूबाई काय झालं, मेल्या, तुला अभ्यास करायला नको होता, नापास झाला. आई म्हणते रडता रडता, आपलं घराणं. असं म्हटलं कुठलं घराणं आपलं? घराणं घर म्हणणं म्हटलं. आणि असं करता करता संध्याकाळी बाबा आले. आय वॉज नोईंग व्हेरी केअरफुल, क्लिअरली की आज माझं काही खरं नाही. बाबा आले, घरात भयान शांतता. त्यांनी मला विचारलं, आईला विचारलं इनफॅक्ट, काय झालं? आई म्हटली की नापास झाला आहे. ती तेव्हाही रडत होती. मी एक्सपेक्ट केलं होतं की बाबा आता मला काही सोडणार नाहीत, माझं काही खरं नाही. बाबा काहीच नाही बोलले. ते घरी गेले, आत गेले, ती छोटीशी मोरी असते त्या मोरीमध्ये गेले, फ्रेश झाले, जेवले, झोपले. मला ते खूप लागलं बेसिकली, की मला वर्षभर मारणारा, माझ्यासाठी 1.5 महिना सुट्टी काढणारा माणूस मला काहीच का नाही बोलला. अँड दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट. यू सी, मी म्हटलं की मी आता फेल नाही होणार. त्या एका फेल्युअरने मला खूप शिकवलं. मोठ्या भावाने मला बाहेर नेऊन सांगितलं की इट्स ओके. फेल झाल्यानंतर कोणीतरी व्यक्ती हवा असतो जो सांगतो की इट्स ओके. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की यू कॅन डू मोर बेटर. तू खूप चांगलं करू शकतोस. तुझी एक 10वी नावाची इव्हेंट फेल झाली आहे, तू नाही फेल झाला व्यक्ती म्हणून, तू 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 करू शकतोस पुढे. माझं आयुष्य पूर्ण पालटलं ह्या एका वाक्यानंतर. मला मार्चमध्ये 25 आणि ऑक्टोबरमध्ये 82 मार्क्स मिळाले. कम्प्लीट चेंज ओव्हर. ओके या. आणि नंतर मी 12वीला आलो, पुन्हा रिझल्ट बघायला गेलो. पुन्हा 10वीचा प्रसंग मला आठवला की मी 10वीच्या लिस्टमध्ये माझं नाव नव्हतं. मी 12वीच्या लिस्टला बघायला गेलो, घाबरलेलो होतो. 12वीची लिस्ट बघितली, राजेंद्र जाधव, पर्सेंटेज 60%, क्लास फर्स्ट क्लास. ओके. हा चेंज ओव्हर झाला. तो मला एकच गोष्ट कळली की फेल्युअरला मी एक स्टेपिंग स्टोन म्हणून वापरलं. ओके. मला एकच गोष्ट कळलेली की माझा फ्युचर खूप ब्राईट आहे, मला त्यावर काम करायला पाहिजे. आणि मी काम केलं. ज्या शाळेमधनं मी फेल होऊन निघालो होतो त्या शाळेने मला मागच्या वर्षी चीफ गेस्ट आणि गेस्ट स्पीकर म्हणून बोलावले त्यांच्या 10वीच्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी. आणि लवकरात लवकर या सर्वांमधनं, ह्या सर्व प्रसंगांमधनं मी एक प्रेरणा घेतली आणि मी लवकरात लवकर माझं पुस्तक सादर करतोय, माझे शिक्षणावरचे प्रयोग. कोण कोण पुस्तक घ्यायला उत्सुक आहे? राजूजी यांना कोपऱ्यात घ्या. थँक्यू सो मच.